जिल्ह्यातील जव्हार आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत असलेली वात्सल्य प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा येथे इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत शाळा आहे। परंतु या शाळेतील विद्यार्थ्यांना स्नानगृहाची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना कुठलाही विचार न करता या मुलांना आंघोळीसाठी नदीवर जावं लागतं। आपला जीव धोक्यात घालून मुले नदीच्या खोल पात्रात आंघोळीसाठी जातात। विशेष म्हणजे आश्रमशाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना स्नानगृह स्वच्छतागृह देणे बंधनकारक असतं। देखील या आश्रमशाळेत तसे काहीही दिसत नाही। विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात घालून नदीवर जावं लागतं। विशेष म्हणजे यावेळी विद्यार्थ्यांबरोबर कुणीही शाळेचे शिक्षक कर्मचारी नसतात। त्याचबरोबर या सर्व धक्कादायक प्रकारामुळे आदिवासी विकास प्रकल्पाच्या अनुदानित आणि विनाअनुदानित आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। या अनुदानित शाळांना आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शासन कोट्यवधी रुपये पैसे खर्च करते। मात्र हा निधी नेमका जातो कुठे असा प्रश्न समोर उभा राहिला आहे। नाव काय बाबू तुझं? रुपेश पांडे तांबडा। शाळेचं नाव काय? वात्सल्य प्राथमिक व माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा चापकेत आली। आता तू कुठे आला इकडे? आंघोळीला। आंघोळीला? आंघोळीला कुठे जातात? इथे नदीवर। हे नदीवर? ह्या नदीवर रोज येतात आंघोळ करायला तुम्ही? कोण कोण येतात आंघोळ करायला? सर्व बारीक मुलं सगळे 1ली ते 12वी पर्यंत। 1ली ते 12वी सगळी मुलं आंघोळ करायला इथे नदीवरच येतात? तुमच्यासोबत कोण येतं? कोणी नाही। कोणी नाही येत? मग तुम्हाला भीती वगैरे वाटते का नाही? वाटते ना, पण काय करायचं? कोणीच नाही तरी सोबत येत? शाळेत कोण कोण असतात तुमचे? असतात ना शिक्षक एक दोघंच असतात शिक्षक? नाईटला पण असतात। आणि अधीक्षक कोण आहेत सर? अधीक्षक नाही सध्या कोणी नाही अधीक्षक? आणि शाळेतले कर्मचारी कोणीच नाही तुमच्यासोबत? नाही। आणि किती मुलं असतात रोज इकडे आंघोळ करायला? म्हणजे सध्या येत जात असतात ते म्हणजे 500 पोरं रोज 500 पोरं नदीवर आंघोळ करायला येतात? बरोबर। ए बा, ए इकडे इकडे, तू पण रोज इथेच आंघोळ करायला येतो? तुझ्यासोबत कोणी येत नाही? कोणी आहे का नाही? कोण ये? तू पोरांच्या जोडीला येस? असा जवळ ये जरा। असाच येस तू रोजचे? अरे बापरे। तू कितवीला आहे? 5वीला। काय नाव तुझं? मोहित। शाळेचं नाव काय? आश्रमशाळा चापकेत लावली। तुझे मित्र आहेत का नाही सोबत तुझे? ए याच्या कोण मित्र आहे सोबत? न्यायचं नाही याला कोणतरी? नाव काय तुझं? माझे नाव प्रमोद चंद्र मोहनकर। हां, कितवीला आहे? इयत्ता 11वीला। शाळेचं नाव? वात्सल्य माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा चापकेत लावली। हां, आता हे टॉवेल घेऊन तुम्ही कुठे आले इकडे? आंघोळीला आलाय। कुठे? हे काय नदीवर जातात आंघोळ करायला? किती पोरं येतात आंघोळ करायला इथे? 1ली ते 12वी पर्यंत येतात सगळी? किती पोरं आहेत 1ली ते 12वीला? 500 पोरं असते? 600? रोज तुम्ही आंघोळ करायला येतात? सोबत शाळेतला कोण कर्मचारी वगैरे येतात? कोणीच नाही येत? आणि मग बाथरूमची वगैरे सोय आहे की नाही शाळेमध्ये? बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।